अर्थसंकल्पीय अधिवेशन आता विधिमंडळाचं सुरू होणार आहे आणि त्याआधी सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रम आहे। सह्याद्री अतिथीगृहात चहापानाचा हा कार्यक्रम सुरू आहे। थोड्याच वेळात सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच सत्ताधाऱ्यांचं हे चहापान, ज्याला विरोधकांनी ज्यावर बहिष्कार घातलाय, तर याच ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच याच ठिकाणी सुनेत्रा पवार सुद्धा आपल्याला चहापानाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं पाहता येत आहे। उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचं हे पहिलंच अधिवेशन, सत्ताधारी एकत्रितपणे चहापानाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं आपण पाहतो। तर उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय। दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्ष नेत्यांविनाच होण्याची शक्यता आहे। अधिवेशनाआधी विरोधकांची पत्रकार परिषद झाली। पवारांची राष्ट्रवादी या पत्रकार परिषदेला गैरहजर होती। सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय। राज्यातील शेतकरी, ड्रग्ज यासारख्या प्रश्नांवरून विरोधकांनी पत्रकार परिषदेतून हल्लाबोल केला। सत्ताधारी पक्षाचं वर्तनच असं आहे की त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा मान सन्मान राखणं, जिथे घटनेबद्दल आदर नाही अशा ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नाही। तो बहिष्कार टाकत होता। आम्हाला काय जाऊन चहापान तिथे चहा प्यायला, मग कोण ब्लॅक टी घेईल, कोण ब्लॅक कॉफी घेईल वगैरे हे सगळं चालू असतं, पण काळा चहा आणि काळा कॉफी याच्यापेक्षा जे काळे धंदेचे आहेत त्याच्या विरोधात आम्ही हा आवाज उठवलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे विरोधकांच्या या पत्रकार परिषदेत पवारांची राष्ट्रवादी गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं। थोडा कम्युनिकेशन गॅपमुळे उशीर झाल्याचं म्हणत भास्कर जाधव यांनी पवारांची राष्ट्रवादी सोबतच असल्याचं सांगितलंय। आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमचा महाविकास आघाडीचा तिसरा मित्र पक्ष कुठे आहे। थोडंसं कामांमुळे आणि थोडासा कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळं त्यांना थोडा पोहोचण्याकरता वेळ होतोय, परंतु आम्ही सगळे एकत्रच आहोत। यावेळी भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांवरही हल्लाबोल केला। मी भांडणं सोडवायला गेलो म्हणून सांगतात, खरं ते भांडणं सोडवायला गेले होते की भांडणं लावायला गेले होते? खरं ते गरिबाची जमीन गरिबाला ताब्यात द्यायला गेले होते की जमीन हडप करायला गेले होते? याचा शोध सरकार घेणार नाही। विरोधकांनी पत्रकार परिषदेतून अजित पवारांच्या विमान अपघातावरून उपस्थित होणाऱ्या संशयावरही प्रश्न उपस्थित केले। या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो। शासनाकडून केवळ 2 ओळीचं एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये। का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे, या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे की आपल्या राज्याचे एक अत्यंत कर्तबगार आणि तडफदार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा अपघात झाला की तो घातपात झाला, अशी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये निश्चितपणे ठाम अशी एक शंका आहे की हा अपघात आहे की घातपात आहे। याबद्दल सरकारची जी भूमिका आहे ती अत्यंत संदिग्ध आहे। सरकार यावर कुठेही स्पष्ट नाही। तर मंत्रालयात झालेल्या लाचखोरीच्या प्रकरणावरून सतेज पाटील यांनी काही सवाल उपस्थित केलेत। मंत्रालयात एसीबी या ठिकाणी धाड घालते, हे वरचं अप्रूव्हल असल्याशिवाय नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादीला कॉर्नर करायसाठी ही धाड होती का खरंच या महाराष्ट्राची इमेज सुधारण्यासाठी होती? इमेज सुधारण्यासाठी असेल तर उद्या अधिवेशन चालू व्हायच्या आधी झिरवळांचा राजीनामा घ्या।